आज आपण कढी करणार आहोत आणि कढीसाठी लागणारं साहित्य: कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतले, 4-5 हिरव्या मिरच्या आणि 5-7 लसणाच्या पाकळ्या आणि जिरे. हे जिरे आपण पहिला टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया. मोठ्या चमचा भरून जिरे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आधी हे बारीक करून घ्यायचे. हे असं छान बारीक वाटून घ्यायचं. बारीक वाटून झालेलं आहे. एक मिनिट बंद कर. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दही काढून घ्यायचं आहे आपण. त्याच्यामध्ये 2 चमचे बेसनचं पीठ टाकायचं आहे, म्हणजे कढी फुटणार नाही आणि मिळून येईल. आणि आता हे बारीक करूया. थोडंसं पाणी थोडंसं बारीक करूया. हे अशा प्रकारे दह्यामध्ये पाणी घालून आपण ताक करून घेतलेलं आहे. आता गॅस चालू करूया आणि फोडणी टाकूया. त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे आणि छान तडतडले की कढीपत्ता टाकायचा आहे. आता कढीपत्ता टाकूया आणि पटकन म्हणजे कढीपत्त्याचं जे तेल उडतं ना ते वरती सगळ्या गॅसवरती उडणार नाही. आणि ह्याच्यामध्ये आता बारीक केलेलं आपण ही मिरचीचं सारण टाकूया. मिक्स करूया. ह्याच्यामध्ये तुम्ही खोबरं सुद्धा बारीक वाटून घालू शकता. हे थोडंसं परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकूया. वाटणात थोडंसं मीठ टाकलं होतं त्यामुळे थोडंसं तिथं कमी टाकूया मीठ. तुम्हाला जसं चवीप्रमाणे पाहिजे तसं मीठ तुम्ही टाकू शकता. आणि आता हे आपण बारीक केलेलं ताक ह्यामध्ये होतोया. छान ढवळून घेऊया. कढी खूप घट्ट झाली आहे त्यामुळे अजून थोडंसं मी त्यामध्ये पाणी ओतते. आपली कढी आता छान अशी शिजलेली आहे आणि आता आपण सर्व करून घेऊया. आणि पिवळी किती सुंदर कढी. आपली कढी रेडी आहे आणि ही तुम्ही भाताबरोबर चपाती बरोबर खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री शिवाय नमस्तुभ्याम.